लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। हेमंत महाजन सर, खरं तर रात्री 1:30 वाजता भारताने हा स्ट्राईक केलेला आहे। या टायमिंग विषयी थोडंसं, कारण 22 एप्रिल रोजी साधारण भारतावर पहलगाम मध्ये हल्ला झालेला होता, निरपराध लोक मारले गेलेले होते। 15-16 दिवस उलटले आणि त्यानंतर संपूर्ण देशातून मागणी होत असताना आता हा स्ट्राईक करण्यात आलेला आहे। असं आहे की आपण जे त्यांचं टेररिस्ट जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याच्यावरती हल्ला केलेला आहे। काश्मीरमध्ये 3 मोठे दहशतवादी गट आहेत जे काम करतात। एक तर लष्कर-ए-तैयबा ज्यांनी हा सध्याचा हल्ला केला होता किंवा ज्यांनी 26/11चा पण हल्ला केला होता, आणि त्याचा मुख्य आहे हाफिज सईद। आणि दुसरा गट आहे तो आहे जैश-ए-मोहम्मद, त्याचा मुख्य आहे मौलाना मसूद अझहर। त्यांनी अनेक हल्ल्यामध्ये तो सामील होता काश्मीरमध्ये। आणि तिसरा हिजबुल मुजाहिद चे जे सय्यद सलाउद्दीन हे आहेत। तर आता आपण जे टार्गेट हिट केलेले आहेत हे सगळे जे टार्गेट्स आहेत हे म्हणजे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प किंवा त्यांची बेस कॅम्प अशा प्रकारचे होते। आणि 2 वेगवेगळी ठिकाणं आहेत। एक तर पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर, तिथे टार्गेट हिट करण्यात आलेले आहेत काल मिसाईलच्या थ्रू। आणि दुसरं जे होतं ते म्हणजे पाकिस्तानी पंजाब। लक्षात असायला पाहिजे की पाकिस्तानी पंजाब हे पाकिस्तानचं हृदय आहे आणि पाकिस्तानची जे पंजाबी लोक आहेत त्यांचं सैन्यावरती डॉमिनेशन आहे। आणि पाकिस्तान पंजाबचे जे मुख्यमंत्री आहेत मरियम नवाज शरीफ, या नवाज शरीफ किंवा शहबाज त्यांची मुलगी आहे की जे पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर होते। तर तिथे आपण अशा प्रकारच्या टार्गेट हिट करून तिथे जे लोक असतील त्यांना म्हणजे आपण मारण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे। याचा अर्थ की आपलं इंटेलिजन्स खूप चांगलं होतं, आपले स्ट्राईक्स प्रिसिजन होते। कारण हे सगळे जे कॅम्प्स होते हे सगळे जे म्हणजे ही सगळी जी नावं समोर येतात, मुरिदके आहे, बवालपूर आहे वगैरे, ही सगळी शहरं आहेत बरं, काही कुठल्या काही खेडी नाहीयेत। आणि हे सगळे कॅम्प जे होते हे लोकवस्तीच्या आत होते। तर त्याच्यामुळे लोकवस्तीच्या आत आपण ज्यावेळेला फायरिंग करतो त्यावेळेला भीती असते की जर आपला नेम चुकला तर आजूबाजूला कोलॅटरल डॅमेज हे होऊ शकतं। परंतु तसं झालेलं नाहीये। आपण नेमके टार्गेट म्हणजे मिसाईलच्या मदतीने नेमके स्पेसिफिक ठिकाणी आपण ते हल्ले केलेले आहेत। तर हे म्हणजे आपण काही प्रमाणामध्ये जो बदला घ्यायला पाहिजे तो बदला घेण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालेलो आहे। आणि आता पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग सुरू केलेलं आहे तोफखान्याचा, ज्याला आपण जबाब देतोय। आणि आता पाकिस्तानी सैन्य जे LOC वरती आहे 790 किलोमीटर म्हणजे जो LOC आपल्याला लागलेली आहे, तर तिथे सुद्धा आता पुष्कळ प्रमाणामध्ये फायरिंग होत आहे। आणि पाकिस्तानने थोडाफार प्रयत्न केला एखादं विमान हवेत उडवण्याचा, परंतु तेच एक विमान पडलं असावं अशा प्रकारची सुद्धा बातम्या पुढे येत आहेत। तर आपण एक चांगलं यशस्वी ऑपरेशन केलं, गुड इंटेलिजन्स, गुड सर्व्हेलन्स, प्रिसिजन स्ट्राईक, आणि त्यामध्ये सगळेजण सामील होते। म्हणजे पाकिस्तानला आपण कसं हे बदला घेऊ शकतो हे दाखवलं आहे। कारण आपण जर बघितलं असेल की याच्या आधी जे टीव्हीवरती डिबेट होत होते, अनेक जण सांगत होते की अहो ऑपरेशन करायला वेळ लागतो, 5 महिने 6 महिने, जसं आपण बांगलादेशच्या वेळेला डिसेंबरमध्ये गेलो तर तसं काहीतरी करायला पाहिजे। पाकिस्तान तिकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, तर आपण जर तिकडे गेलो काही आपल्याच टीव्हीवरचे तज्ञ आपल्याच महाजन सर, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो। खरं तर याच संदर्भातली आणखी एक मोठी बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी 11 वाजता एक बैठक बोलावलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावली आहे। खरं तर ऑपरेशन सिंदूर हे रात्री 1:30 वाजता पार पडलं आणि सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींनी एक बैठक बोलावलेली आहे। याच संदर्भात बोलूया। महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेलेच आहेत। महाजन सर, खरं तर ऑपरेशन पार पडलं, त्यानंतर आता उच्चस्तरीय बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलवतायत। आता पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन ठरू शकतो, कारण आता ऑपरेशन पार पडलंय। आता पाकिस्तान काय करेल, इतर देश काय भूमिका घेतील, या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होऊ शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावलेली आहे। एक उच्चस्तरीय बैठक सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। रात्री 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूर पार पडलं। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावलेली आहे। रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संपूर्ण ऑपरेशनची क्षणाक्षणाची माहिती, क्षणाक्षणाची अपडेट घेत होते। आणि त्यानंतर आता सकाळी 11 वाजता ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली आहे। देखिए 5 जगह नहीं 9 जगह हैं। ये पाकिस्तान की पूरी आदत है कि वो कभी भी जो है पूरी बात नहीं मानेगा। आप देखिए टेररिस्ट कैंप्स हैं वहां पे, सारी दुनिया कहती है
अमेरिकन प्रेसिडेंट भी कहते हैं, इनके मंत्री कहते हैं कि हमने जी टेररिज्म हमारी जो पॉलिसी थी, पर फिर जब टीवी पे आते हैं इनके दूसरे मंत्री वो डिनाई कर देते हैं, कहते हैं नहीं जी हमारा तो कुछ नहीं था। तो पाकिस्तान की आदत है ये झूठ बोलने की, ये झूठ बोलते रहेंगे, पर असलियत जो है वो हमें पता है, दुनिया को पता है, क्योंकि जिस हिसाब से स्ट्राइक हुई है ये वेरीफाइबल है। मेरे को पक्का यकीन है कि अमेरिकन सैटेलाइट्स ने भी उठा लिए होंगे अभी तक फोटोग्राफ्स वगैरह सारी इनकी, तो ये सारा का सारा भी पब्लिक डोमेन में आ जाएगा। देखिए सीज फायर वॉल्यूशन जो है 22 तारीख के बाद ही पाकिस्तान ने शुरू कर दिया था कि ये दिखाने के लिए कि वो जो है अपना एक तरीका जो आम करता है कि भाई सीज फायर वायलेशन करके या टेररिस्ट को इन्फिल्ट्रेट कराने के करता है या जो है अटेंशन जो है डाइवर्ट करने के लिए करता है। अब जो है ये जब स्ट्राइक हुई है तो अब उन्होंने आर्टिलरी के साथ शुरू की है, और मैं आपको ये बता दूं जो आर्टिलरी फायर कर रही है उसको एंटी आर्टिलरी ऑपरेशन जो है हमारी ऑलरेडी हैं, और आप देखेंगे कल ही आपके पास खबरें आ जाएंगी, सारी पब्लिक डोमेन में हो जाएंगी कि वो साइट्स भी जो इनकी गन साइट्स हैं वो भी उड़ा दी गई हैं। अब पाकिस्तान के ऊपर डिपेंड है, अगर पाकिस्तान ऐसा मिस एडवेंचर करता है कि वो अपनी फौज के साथ कोई ऐसी बात करता है तो मैं यकीनन आपको बता दूं कि भारत का जो रिस्पांस होगा वो पाकिस्तान से झेला नहीं जाएगा, और पाकिस्तान के लोग जो हैं वो अभी फौज जो है उनकी वैसे ही उनके खिलाफ खड़े हैं, और पाकिस्तान की फौज का अब खात्मा ही होगा। तर या सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आता समोर येऊ लागलेल्या आहेत। आपल्यासोबत सतीश ढगे सर आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे ते अभ्यासक आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। सतीश ढगे सर, खरं तर आता ही सगळी कारवाई झालेली आहे, हा स्ट्राईक पार पडलेला आहे, पण पाकिस्तानच्या कुरापती काय अजूनही संपत नाहीत, म्हणजे सीज फायरचं उल्लंघन केलं जातंय। काय नेमकं कुठून एवढी हिंमत येते आणि का अजूनही का म्हणून सीज फायरचं उल्लंघन केलं जातंय? पाकिस्तानची नेमकी काय हेतू असू शकतो यामागे? पाकिस्तान मागच्या ऑलमोस्ट 2 आठवड्यापासून म्हणजे 22 एप्रिल पासून आतापर्यंत जर पाहिलं तर प्रत्येक रात्री अशा प्रकारचं एलओसीच्या अक्रॉस सीज फायर करत आलेला आहे, स्मॉल आर्म्स फायरिंग त्या ठिकाणी करत आलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर आपला खरोखरच किती सिस्टमॅटिक आणि प्रोफेशनल अप्रोच आहे। त्यांनी एलओसीच्या अक्रॉस जर क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी केली, स्मॉल आर्म्सचं फायरिंग केलं, तर आपण सुद्धा त्याला रिस्पॉन्स जो आहे स्मॉल आर्म्सच्या फायरिंगनंच केला आणि त्याला जशास तसं तेवढंच तिथपर्यंत उत्तर दिलं, त्याला आपण त्या ठिकाणी वाढवलं नाही। तर दुसऱ्या बाजूला पाक पुरस्कृत दहशतवाद जो आहे तो आमचा मूळ प्रश्न आहे। आमचा मुख्य जर झगडा आपण त्या ठिकाणी पाहिला तर या दहशतवादाशी संबंधित आहे, आणि या पाक पुरस्कृत दहशतवादाला जर आम्हाला संपवायचं असेल तर त्यातला एक टप्पा म्हणजे त्यांचे जे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड आहेत, त्यांचे जे एक प्रकारचे ट्रेनिंग ग्राउंड्स आहेत, त्यांना आम्हाला उद्ध्वस्त करणं आवश्यक होतं। आणि म्हणूनच इंटेलिजन्स इनपुटच्या माध्यमातून पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये असणारे 7 महत्त्वाची स्थानं, त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समध्ये असणारी 2 स्थानं, यांचे जे आहेत कोऑर्डिनेट्स आम्ही मिळवणे आणि त्या कोऑर्डिनेट्सच्या आधारावर अतिशय सिस्टमॅटिकली अशा प्रकारचे एअर स्ट्राईक, ड्रोन स्ट्राईक आम्ही त्या ठिकाणी केले। लॉइटरिंग म्युनिशन ज्याला म्हणतो, म्हणजे एकाच वेळी सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी हल्ला करणं आणि बरोबर तेवढीच बिल्डिंग, तेवढंच बंकर, तेवढंच कॉन्क्रीट स्ट्रक्चर उद्ध्वस्त करणं, यामध्ये आम्ही यशस्वी झालो। सामान्य नागरिकांना कुठलंही नुकसान त्या ठिकाणी झालं नाही। असं जरी असलं तरी आता पाक जो आहे रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल किंवा मोठ्या जे आहे त्या ठिकाणी आव आणण्याचा प्रयत्न करेल। ऑलरेडी तशा प्रकारचं स्टेटमेंट शहबाज शरीफ करून आलेले की 5च ठिकाणी हल्ला झाला, काहीच लोक जे आहेत एक महत्त्वाची माहिती समोर येते, आपण ती पाहूया। पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। जम्मू आणि श्रीनगर विमानतळ आज पूर्णतः बंद राहणार आहे। सर्व उड्डाणं रद्द करण्यात आलेत। प्रवाशांना विमान कंपन्यांकडून सूचना देण्यात आल्यात। प्रवाशांनी प्रवासाच्या आधी अधिकृत अपडेट तपासाव्यात अशीही सूचना देण्यात आली। तर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा अधिक सुरक्षा तैनात असणार आहे। खरं तर आता भारताने ही कारवाई केल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे सुरक्षा म्हणून हे सगळे निर्णय घेण्यात येतात। बैंकॉक जाना है, मैं अपनी टैक्सी लेके आया हूँ और मैं वेट कर रहा हूँ कि टैक्सी को भेजूं या फिर यहाँ पे खड़ूं और कैसे खड़ूं, होटल लूं, क्या करूं, एंड उनके पास कोई इन्फॉर्मेशन नहीं है। सर जो कश्मीर में जो हमला हुआ है ठिकानों पे, आप समझते हैं इंडिया ने सही किया? बिल्कुल सही करा है और हम खड़े हैं इसके लिए। अब मैं तो ये कहता हूँ कि हाँ ठीक है, लेट होता है तो होए, बिल्कुल कोई ऐसी प्रॉब्लम नहीं है। हम खड़े हैं, बट हमें इन्फॉर्मेशन दे दे कि हम 12 बजे चलेंगे, 1 बजे चलेंगे, 2 बजे चलेंगे। ठीक है जी, जे कोई जिद्दा दा करेगा उदा दा भरेगा, ते जे वो पहल करनगे तो फिर इंडिया भी पहल करेगा ही। इंडिया भी केड़ा भेजेगा ना। यानंतर पुन्हा एकदा जाऊया। सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। सतीश ढगे सर, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून म्हणजे सगळ्यात पहिली प्रतिक्रिया मला वाटतं डोनाल्ड ट्रम्प यांची आली। अतिशय शांत प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्यांच्या प्रतिक्रियेकडे नेमकं कशा प्रकारे पाहायचं, म्हणजे ते म्हणतायत अनेक दशकांपासून, अनेक शतकांपासून हा शब्द त्यांनी वापरला, भारत पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहेत, लवकरच वाद निवळतील अशी अपेक्षा करूया। इतकी शांत प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे, कसं पाहायचं या प्रतिक्रियेकडे?
त्या शांततेच्या मागे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांत प्रतिक्रियेच्या मागे जे आहे आपली मेहनत होती, आपले मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स डॉक्टर एस जयशंकर आणि त्यांची टीम होती. 22 एप्रिल पासूनच आपण वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि त्याचं जे इम्प्लिमेंटेशन केलं. कधी जे आहे डिजिटल स्ट्राईक असेल, कधी ट्रेड स्ट्राईक असेल, वेगवेगळे निर्णय आपण घेतले आणि मिलिटरी ऍक्शनची सुद्धा आपण त्या ठिकाणी तयारी केली. सायमल्टेनियसली त्याच वेळेस अतिशय सिस्टमॅटिकली राजनैतिक स्तरावर किंवा एक प्रकारे जे आहे डिप्लोमॅटिक लेवलवर आपण काम केलं. 100 पेक्षा सुद्धा जास्त देशांशी आपल्या म्हणजे भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी संपर्क त्या ठिकाणी साधला, ज्यामध्ये महत्वाची भूमिका डॉक्टर एस जयशंकर होती. आणि मुळात जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आम्ही सांगितलं की आम्हाला जे आहे कोणावर हल्ला करायचा नाहीये, कुठल्या देशाविरुद्ध आम्हाला त्या ठिकाणी हल्ला करायचा नाही, पण आमच्या स्वरक्षणाचा ज्यावेळेस प्रश्न त्या ठिकाणी येईल, अशा प्रकारचा हल्ला होईल तर आम्हाला जे आहे रिस्पॉन्स त्या ठिकाणी करावाच लागणार आहे आणि करारा जवाब मिळेगा, अशा प्रकारची जी आहे भूमिका आपण स्पष्टपणे त्या ठिकाणी ठेवली. आणि आपली मित्र राष्ट्र आहेत, कारण आफ्टर ऑल अमेरिका जे आहे ते आपलं स्ट्रॅटेजिक अलाय आहे. रशिया हा जो आपला टाइम ट्रस्टेड अलाय आहे, त्यांना आपण विश्वासात घेतलं, त्यांना आपण जे आहे माहिती दिली आणि त्याच्या आधारावर त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतरच असा आपण हल्ला केला. म्हणून त्यांची प्रतिक्रिया ही भारताच्या फेवर मध्ये येणं, यामध्ये मला काही विशेष आश्चर्य वाटत नाही आणि ही भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर जमेची बाजू ठरणार आहे.